नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा राज्य राखीव दल म्हणजेच SRPF जे काही जुन्या 2015 पासून ते 2018 पर्यंत भरती झालेल्या आहेत SRPFच्या, त्यामधील आपण महत्त्वाचे पहा जनरल नॉलेजचे 30 प्रश्न कव्हर करणार आहोत। आणि मित्रांनो, हे जे असे प्रश्न आहेत हे आपल्याला रेग्युलर म्हणजे नेहमी विचारणारे प्रश्न असतात। आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 700 पेक्षा जास्त PDF नोट्स आपल्याला फ्री मध्ये मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? मित्रांनो, आपल्याला प्रश्न असाही विचारला जातो की ज्या वेरूळच्या लेण्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या ठिकाणी आहेत। हा प्रश्न आहे पहा, इम्पॉर्टंट प्रश्न। तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ देखील असणार आहे। ते एक प्रकारे आपलं हा व्हिडिओ आपलं फक्त रिव्हिजन म्हणून घेत आहोत। तर वेरूळच्या ज्या लेण्या आहेत ह्या पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहायचं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला। आणि शिवनेरी किल्ला हा जो आहे हा पहा जुन्नर तालुक्यात आहे, आणि जुन्नर तालुका आहे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे, शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। प्रश्न क्रमांक 3 आहे, संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हटलं जातं? पहा, जे संसदेमध्ये निर्वाचित सदस्य आहेत त्यांना काय म्हणतात? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्यांना खासदार म्हणतात। लक्षात ठेवायचे, संसदेचे निर्वाचित सदस्य असतात खासदार। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 आहे, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? पहा, चिखलदरा थंड हवेचं ठिकाण। मित्रांनो, आपण पूर्णपणे एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। त्या ठिकाणी पहा, थंड हवेचे ठिकाण जेवढे काही आहेत आपले महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण ते आपण पूर्ण कव्हर केलेले आहेत। तर चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे, लक्षात घ्यायचं, हे पर्याय क्रमांक 1 अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारलेले आहे? पहा, दक्षिण गंगोत्री हे जे केंद्र आहे हे भारत सरकारने उभारलेलं आहे, कोणत्या सागरामध्ये किंवा महासागरामध्ये? हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे, करंट अफेअर्सवर देखील हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। आपल्याला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अंटार्क्टिका महासागरामध्ये आपल्या भारताने दक्षिण गंगोत्री या नावाचं एक केंद्र उभारलेलं आहे। पर्याय क्रमांक 3, अंटार्क्टिका महासागर। प्रश्न क्रमांक 6 आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प। प्रश्न क्रमांक 7 आहे, रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये फ्रायबिनोजचं जे रूपांतर आहे ते कशामुळे होतं? पहा, जो रक्त गोठवण्याची प्रक्रिया असते यामध्ये फ्रायबिनोजचं जे रूपांतर आहे हे कशामुळे होत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, लक्षात ठेवायचे, फायब्रोइनचं रूपांतर होत आहे रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8 आहे, सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? पहा, सजीवाला जिवंत राहण्यासाठी हवेतील जो वायू आहे महत्त्वाचा वायू कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ऑक्सिजन वायू। लक्षात ठेवायचं, यालाच प्राणवायू देखील म्हणतात, ऑक्सिजनला प्राणवायू असं म्हटलं जातं। आणि हवेतील असा हा ऑक्सिजन एक वायू आहे की हा माणसाला जगण्यासाठी आवश्यक वायू आहे। पर्याय क्रमांक 3, ऑक्सिजन। प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी तारा कोणता आहे? पहा, खालीलपैकी कोणता तारा आहे? यामध्ये आपल्याला काही ग्रह आणि तारे दिले आहेत, त्यापैकी आपल्याला तारा ओळखायचा आहे की कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सूर्य हा जो आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, सूर्य हा तारा आहे। चंद्र हा जो आहे हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे, आणि मंगळ आणि बुध हे जो दोघ जण आहेत हे 2 ग्रह आहेत। त्यामुळे लक्षात ठेवायचे, तारा हा जो आहे हा सूर्य आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 10 आहे, सानिया मिर्झा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत सानिया मिर्झा। प्रश्न क्रमांक 11 आहे, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? पहा, जी झेलम नदी आहे ही कोणत्या सरोवरातून वाहणारी नदी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उलर सरोवरामधून। आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, उलर हे जे सरोवर आहे हे भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे। पर्याय क्रमांक 3, उलर सरोवर। प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? पहा, भारतातील कोणतं ठिकाण आहे की त्याला व्याघ्र राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, नागपूर या ठिकाणाला भारतातील व्याघ्र राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 2, नागपूर।
प्रश्न क्रमांक 13 आहे, पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? पहा, पोपट या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप सांगायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा मराठी या विषयावरील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. आणि पोपट हा जो शब्द आहे किंवा नाव आहे याचं स्त्रीलिंगी रूप होईल पहा, पर्याय क्रमांक 2 मैना. प्रश्न क्रमांक 14 आहे, जीर्णोद्धार म्हणजे काय? पहा, जीर्णोद्धार म्हणजे काय हा जो प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा आहे, मराठी विषय आहे. तर पहा, लक्षात घ्या मित्रांनो, जीर्णोद्धार म्हणजे जुन्याची दुरुस्ती करणे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. जर एखादी जुनी गोष्ट असेल त्याला परत दुरुस्त करणं त्याला म्हणतो आपण जीर्णोद्धार करणं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झालेली आहे? कशाची? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची जी स्थापना आहे हा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळामध्ये झालेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? पहा, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी साधारणतः वेळ किती लागतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 8 मिनिट 20 सेकंद. कधी कधी मित्रांनो आपल्याला पर्यायामध्ये फक्त असं 8 मिनिट लिहिलेलं असतं, तर लक्षात ठेवायचे 8 मिनिट आपलं हे उत्तर असणार आहे. पण या ठिकाणी एक्झॅक्ट दिलेलं आहे 8 मिनिट आणि 20 सेकंद. जर आपल्याला ऑप्शनमध्ये फक्त असं जर दिलं 10 12 8 आणि 15 तर त्यामध्ये 8 हे उत्तर आपलं असणार आहे. आणि या प्रश्नामध्ये आहे 8 मिनिट 20 सेकंद. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 आहे, सकाळचा तारा असे कोणाला म्हटलं जातं? पहा, सकाळचा तारा असं कोणाला म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्र हा जो ग्रह आहे याला सकाळचा तारा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे, अलास्का ही पर्वतरांग कोणत्या ठिकाणी आहे? पहा, अलास्काची पर्वतरांग कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 USA युनायटेड स्टेट अमेरिका यामध्ये आहे पहा अलास्काची पर्वतरांग. पर्याय क्रमांक 1 अमेरिका. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाला भारताची सर्वात जास्त लांबीची बॉर्डर ही लागलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 बांगलादेश या देशाला आहे भारताची सर्वात जास्त लांबीची बॉर्डर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 आहे, चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा मित्रांनो, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिसा या राज्यामध्ये येतं चिल्का सरोवर. आणि चिल्का सरोवर हे जे आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लक्षात ठेवायचे, चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, काक्रापारा हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? पहा, काक्रापारा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तापी नदीवरती बांधण्यात आलेला जो प्रकल्प आहे तो आहे काक्रापारा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान किती वय आवश्यक आहे? पहा, भारताचं जर आपल्याला राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्याच्या उमेदवारीला कमीत कमी किती वर्ष आपल्याला पूर्ण असायला पाहिजेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमीत कमी 35 वर्ष वय आपलं पूर्ण असावा, त्यावेळी आपण भारताच्या राष्ट्रपती पदाचं उमेदवारी करू शकतो. पर्याय क्रमांक 3 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 23 आहे, ऑपरेशन 5 मिनिट कोणत्या विभागाशी संबंधित आहे? पहा, ऑपरेशन 5 मिनिट ऑपरेशन 5 मिनिट हे जे आहे हे कोणत्या विभागाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वे या विभागाशी संबंधित आहे ऑपरेशन 5 मिनिट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा जो प्रश्न एक वेळा पहा MPSC मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे करंट अफेअर्स सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलं गेलं आहे? लक्षात ठेवायचे, नाव आहे बाबूजी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांना बापू असं म्हटलं जायचं, बापूजी, आणि या ठिकाणी आहे शब्द बाबूजी. पंडित नेहरू यांना चाचा नेहरू म्हटलं जात होतं आणि सुभाषचंद्र बोस यांना बाबूजी या नावानं ओळखलं जायचं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. सुभाषचंद्र बोस यांचं टोपण नाव होतं बाबूजी. प्रश्न क्रमांक 25 आहे, उदयभूमी हे अंत्यसंस्कार स्थळ कोणाशी संबंधित आहे? पहा, उदयभूमी म्हणजे खालीलपैकी कोणाच्या समाधीस्थळाला उदयभूमी असं नाव देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 KR नारायणन यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे उदयभूमी. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये स्क्रब टायफस मोडतो? पहा, स्क्रब टायफस हा जो आहे हा कोणत्या प्रकारातील आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 विषाणूजन्य ज्वर म्हणजे पहा व्हायरस पासून होणारे जी ताप आहे हा आजार त्यामध्ये मोडतो स्क्रब टायफस. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स 2021 वरील इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे.
प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला लडाख केंद्रशासित प्रदेशाचा राज्य प्राणी म्हणून घोषित करण्यात आला आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता प्राणी आहे की लडाख केंद्रशासित प्रदेशाचा त्याला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमबिबट. हा जो प्राणी आहे या प्राण्याला लडाख केंद्रशासित प्रदेशाचा राज्य प्राणी म्हणून जाहीर केला आहे. पर्याय क्रमांक 2 हिमबिबट. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस साजरा केला जातो? पहा, आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 सप्टेंबर. या दिवशी आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिवस हा साजरा केला जातो आणि 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मानिमित्त हा टीचर डे म्हणून देखील साजरा केला जातो. शिक्षक दिन लक्षात ठेवायचे, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोण एकाच पॅराऑलिम्पिक खेळामध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे? पहा, एकाच पॅराऑलिम्पिकमध्ये म्हणजे सध्याच्या पॅराऑलिम्पिकमध्ये खेळामध्ये 2 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अवनी लेखारा. ही अशी एकमेव भारतीय पहिली महिला ठरली आहे की यांनी एकाच पॅराऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकलेली आहेत. पर्याय क्रमांक 2 अवनी लेखारा. या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या राज्यामध्ये पॉवर ग्रिड कंपनी पहिले इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेघालय या राज्यात. लक्षात ठेवा, मेघालय या राज्यामध्ये पॉवर ग्रिड कंपनी जे आहे हे पहिलं इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन उभारत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा आपण 26 ते 30 हे जे प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न आपण करंट अफेअर्स 2021 वरील आधारित जे नवीन करंट अफेअर्स आहेत त्यावरती हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर मित्रांनो, जे काही आपले विद्यार्थी आहेत की त्यांना वाटतं की पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जे काही पुस्तक आहेत ते कोणते आहेत या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहा, यामध्ये जे पोलीस भरती सराव प्रश्न संच आहे संपूर्ण स्पष्टीकरणासहित यामध्ये 12,500 पेक्षा जास्त प्रश्नांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तेही पूर्ण स्पष्टीकरणासहित आणि चालू घडामोडी देखील यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. पहा, लेखक आहेत राजकुमार महारणवार आणि पब्लिकेशन आहे यशोदा पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे हे. आणि यामध्ये पहा, जर आपल्याला वाटत असेल की हे पुस्तक नेमकं का घ्यायचं, तर या पुस्तकाची जे काही खास वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे की महाराष्ट्रातील जे काही टॉप अकॅडमी आहेत आणि नामवंत लेखक आहेत यांच्याद्वारे या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका सेट केलेल्या आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत पहा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या पोलीस आणि पोलीस चालक पदासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपल्याला हे पुस्तक. सोबतच मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सराव प्रश्नसंच देखील ठरणार आहे आणि महाराष्ट्रातील 28 नामांकित अकॅडमीचे जे काही प्रश्नसंच आहेत या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. सोबतच पहा, यशोदा पब्लिकेशनचं दुसरं एक पुस्तक आहे पोलीस भरतीला जाता जाता. यामध्ये ज्या काही पोलीस भरती आणि ज्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीने भरती होतात त्यामध्ये जे महत्त्वाचे ज्या काही टिप्स आहेत किंवा नोट्स आहेत या पुस्तकामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेले आहेत. म्हणजे 1 लाइनर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व नोट्स ह्या देखील मिळणार आहेत. आपल्याला जर पुस्तक हवं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत पहा, हे 2 कॉन्टॅक्टवर आपण कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील दिलेली आहेत, त्या ठिकाणाहून जाऊन आपण हे पुस्तक खरेदी करू शकता. तर मित्रांनो, हे होते पहा जनरल नॉलेजचे 30 प्रश्न. तर आपल्याला या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन मराठी नोकरी टेलिग्रामला देखील जॉईन करा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 700 पेक्षा जास्त PDF नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याही अगदी मोफतमध्ये. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.